मित्रांनो, मागच्या रीलमध्ये आपण एस-डब्ल्यू-पी नक्की कसं काम करते, युनिट्स कशा कमी जास्त होतात आणि एन-ए-व्ही का महत्वाचा आहे, हे बघितलं. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. दरवर्षी किती टक्के एस-डब्ल्यू-पी काढली तर भांडवल आपलं टिकेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्क्रीनवरती बघा, इथे तुमच्यासाठी मी 3 वेगवेगळे विड्रॉल रेट दाखवले. 6%, 8% आणि 10%. समजा तुमच्याकडे 50 लाखाचं कॉर्पस आहे, तर 6% विड्रॉल रेटने तुम्हाला दर महिना ₹25,000 काढू शकता. तेच तुम्ही 8% विड्रॉल घेतलं तर महिन्याला ₹33,000 आणि तेच 10% विड्रॉल केलं तर महिन्याला ₹42,000 कॅश फ्लो मिळू शकतो. पण इथे एक ट्विस्ट आहे. जसं जसं विड्रॉल वाढवता तसं मूळ भांडवल कमी होण्याचा वेगही वाढतो. दीर्घकाळासाठी एस-डब्ल्यू-पी टिकवायचे असेल तर याचा नीट विचार करणं खूप गरजेचं आहे. टेबलवरून एकदम क्लिअर दिसतं. 6% विड्रॉल केल्यावर 15 वर्षानंतर अजूनही अंदाजे ₹1.32 कोटी उरतात. तेच तुम्ही 8% विड्रॉल केल्यावर कॉर्पस 95 लाखांवर आहेत आणि तेच तुम्ही 10% विड्रॉल घेतला तर कॉर्पस फक्त 60 लाखांपर्यंत शिल्लक राहतं. म्हणजे काय? जितकं जास्त काढाल तितकं कमी वाचेल आणि जितकं संतुलित विड्रॉल ठेवाल तितकी इन्व्हेस्टमेंट जास्त काळ स्टेडी इन्कम देऊ शकते. म्हणूनच एक प्रोफेशनल म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून मी नेहमी शिफारस करतो की दीर्घकाळ एस-डब्ल्यू-पी चालू ठेवायची असेल तर 6 ते 7% हा गोल्डन सेफ झोन आहे. मंथली इन्कम मिळत राहतं आणि कॉर्पस पण सुरक्षित राहतो. तुम्ही कोणत्या विड्रॉल रेट योग्य मानता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा स्पष्ट आणि खऱ्या अर्थाने उपयोगी फायनान्शियल इन्साईटसाठी मला फॉलो करा आणि एस-डब्ल्यू-पी प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर माझ्या बायोमध्ये लिंकवर क्लिक करा आणि लगेच संपर्क करा. रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सेव्ह करून ठेवा. धन्यवाद.